देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विक्रोळीत फटाके फोडून जिलेबी वाटून जल्लोष साजरा करण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्याने आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विक्रोळीमध्ये भाजप व चार्ली स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आज गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता फटाके फोडून जिलेबी वाटून जल्लोष हा साजरा करण्यात आला आहे। यावेळी देवा भाऊ या नावाचा जयघोष विक्रोळी नगरात दुमदुमला। महायुतीचं सरकार आल्यामुळे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व लाडकं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे आज या ठिकाणी गणेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चार्ली स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या ठिकाणी गोड म्हणून जिलेबीचं वाटप करत आहोत। तर सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आमच्या आनंदामध्ये सहभागी होऊन आमचा आनंद द्विगुणित करावा। जय श्रीराम, जय श्रीराम, भारतीय जनता पार्टीचा इधर देखो ना अन्ना, ये अन्ना इधर देखो अन्ना। ठीक है हाँ निकल रहे रुकना। तीसरी बार शपथ लिया, इसलिए हम लोग ने विक्रोली की जनता ने जल्लोष मनाया है। ये सरकार धूम धड़के से महाराष्ट्र का बहुत तरक्की करेगी, यही विश्वास है। सरकार बहुत अच्छी तरह से चलेगी। आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि एक हिंदुत्ववादी विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। त्यामुळे आमच्या विक्रोळीतल्या सर्व जनतेने आणि खास करून चार्ली स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही फटाक्यांची आतषबाजी करून लोकांना जिलेबी वाटून तोंड गोड करून या ठिकाणी आम्ही मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करत आहोत। या ठिकाणी जे हिंदुत्वादी सरकार आलं ते हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असा आम्ही आनंद व्यक्त करत आहोत।